आज आपण प्रेशर कुकरमध्ये साखर भात करणार आहोत. इथे तुम्हाला भात वेगळं शिजवायची गरज नाही आहे, साखरेचा पाक करायची गरज नाही आहे. 2 शिट्टीमध्ये आपला साखर भात तयार होतो. रेसिपी शेवटपर्यंत बघा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. स्वच्छ धुवून तासभर भिजवून ठेवलेला आहे आणि 1 वाटी तांदळाला मी बरोबर 1 वाटी साखर घेतली. एक दालचिनीचा तुकडा आणि लवंग घालून मी ड्रायफ्रूट्स घालून ड्रायफ्रूट्स आपण आधी परतून घेऊया तुपामध्ये. ड्रायफ्रूट्स आपण आपल्या मर्जीप्रमाणे कुठलेही घेऊ शकतो. इथं मी आधी तुपात ड्रायफ्रूट्स परतून घेते छान. तुपात ड्रायफ्रूट्स परतून झाले की जे तांदूळ आपण भिजवून ठेवलेले होते ते तांदूळ आपण घालून घेणार आहोत. हे तांदूळ मी तासभर भिजवलेले होते. आता मी यात फूड कलर घालते. फूड कलर कम्प्लिटली ऑप्शनल आहे. ऑरेंज 2 थेंब मी ऑरेंज घातलेले आहेत आणि 2 थेंब येलो. हे मिक्स करून घेऊया आपण. आता तुम्ही बघू शकता इकडं हलकी उकळ आलेली आहे. आता अर्धी साखर मी या स्टेजवर घालणार आहे. 1 वाटी साखरेपैकी अर्धी वाटी साखर मी आत्ता घातलेली आहे आणि अर्धी वाटी साखर मी लास्टला घालणार आहे. आता आपण भात पूर्ण शिजू देऊ. 2 शिट्टी काढून घेऊया. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरसुद्धा आता गार झाला आहे. मी शिट्टी काढून घेते आणि उरलेली जी साखर आहे ती आता मी या स्टेजवर अर्धी वाटी उरलेली जी साखर आहे ती मी आता घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला साखर विरघळेपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे. आता हे छान मिक्स करायचं आहे आपल्याला हलक्या हाताने. आपला साखर भात रेडी आहे. मी याला बाउलमध्ये काढून 15 मिनिटात तयार होणारा आपला साखर भात तयार आहे. तुम्ही याच्यात तुटी फ्रुटी घालू शकता, चेरी घालू शकता, रेसिपी नक्की ट्राय करा. कॅन्डी फ्रूट कॅन्डीज घालू शकता. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका.